हॉटेल भाग्यश्री, तुळजापूर धाराशिव रोड, बोरीजवळ. अस्सल दवारा स्पेशल थाळी 250 रुपयाला अनलिमिटेड एका माणसासाठी चालू केलेली आहे आपण. अस्सल गावरान बोकडा. आईच्या हातचं प्रेम, कोल्हापूरकरांची जी चव आहे ना, ती या पांढऱ्या रस्त्यात त्यांनी जपल्या. आणि पब्लिक 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 टॉपचा विषय करायचा आहे आज आपल्याला. तर नमस्कार आणि राम राम. मी तुमचा ओमी. आज आलो होतो आपल्या कोल्हापुरातल्या हॉटेल भाग्यश्रीला. हा, बरोबर ऐकलं, हॉटेल भाग्यश्रीला. आणि हॉटेल भाग्यश्रीच्या शाखा क्रमांक 11ला. जसं आपण हॉटेल भाग्यश्री शाखा क्रमांक 11 अर्थात मेहुणं पाहुणं त्या हॉटेलला आलोय. आणि तिथं आल्यानंतर त्यांच्या इथलं आहे ना, मी स्पेशल नॉनव्हेज मध्ये जेवण ट्राय करणार आहे. कारण की भाग्यश्री बोलतात म्हणजे नॉनव्हेज खाल्लंच पाहिजे, मालक बोलतात नॉनव्हेज खाल्लंच पाहिजे. आता विषय कसा आहे, इथं एवढं लांब तर आपण उन्हात तानात आलोय. ऊन तर एवढं कडक आहे, काय बोलायलाच नको. म्हणजे आता एवढं कडक उन्हात इथं आलोय आणि पोटात कावळे ओरडायला लागले. आता पहिल्यांदा त्या कावळ्यांना आपण शांत करू आणि हॉटेलच्या आतमध्ये जाऊ. हॉटेलच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या इथं काय काय झणझणीत खायला बघायला भेटतंय ते आपण बघूया. कारण की मी हॉटेल भाग्यश्री 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 एवढे सगळे युट्यूबर्स आहेत, त्या सगळ्यांकडे बघितलं होतं. त्यांनी सगळ्या हॉटेल भाग्यश्रीच्या मेन शाखेला व्हिजिट केली होती. आपण शाखा क्रमांक 11ला व्हिजिट केल्या. 11ला का व्हिजिट केल्या की हा जर व्हिडिओला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला ना, तर मी 100% आपल्या हॉटेल भाग्यश्रीच्या पहिल्या शाखेला व्हिजिट करणार आहे आणि तिथे जाऊन त्यांच्या मालकांबरोबर व्हिडिओ करणार. त्यासाठी तुमचं पहिलं प्रेम म्हणजे आपली लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळ न घालवता विषय कसला बघताय, सगळं जेव्हा भूका लागले. तुम्ही माझ्या जसं आपण फेमस हॉटेल हॉटेल भाग्यश्रीच्या शाखा क्रमांक 11 जसं आपलं मेहुणं पाहुणं त्याला आलो ना, तिथं आल्यानंतर आहे ना, म्हणजे मी तुम्हाला मागाशी सांगितलं हॉटेल भाग्यश्री म्हणजे काय विषय. आणि त्या हॉटेलच्या आता आपण आतमध्ये आलोय. मागाच्या दरम्यान मी इथं आल्यापासून बघतोय तर कस्टमर आहे ना नुसतं चालूच आहे, तुफान गर्दी. आणि हळूहळू आता 2 वाजत आलेत. 2 वाजून गेल्यामुळं आता हळूहळू गर्दी पण कमी व्हायला लागली. आणि आता आमच्या समोर आमचं गरमागरम ताट लागले. आता ताटावर तुटून पडतो. टेस्ट कशी आहे पहिली ती तुम्हाला सांगतो. कारण की कसं आहे, भाग्यश्री 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 जेवढा कालवा बाहेर होता ना, तसं त्यांच्या शाखा क्रमांक 11ला अर्थात मेहुणं पाहुण्याला आपण बघूया त्यांच्या इथलं ती जेवण टेस्ट साठी कसं आहे. त्या थाळीबद्दल बोलायला गेलं तर मला थाळीमध्ये मस्त असं भेटतंय सुकं चिकन, त्याच्या साईडला कट केलेला अंडा मसाला म्हणतात त्याला, साईडला रस्सा आहे, बाजूला मस्त असा आपला पांढरा रस्सा आहे आणि साईडला तांबडा रस्सा आहे. आणि बाजूला ना आपल्याला मस्त असा तो गिजगा राईस असतो ना, तो भेटलाय. टॉपचा विषय, वास तर खतरनाक येतोय. आणि आता याची जी टेस्ट आहे ना, ती पण मी तुम्हाला करून सांगतो की टेस्ट कशी आहे. त्यात आता थाळीबद्दल मला खरं भारी का वाटलं माहितीये का, त्यांनी अशा 2 बादल्या साईडला भरून दिल्यात आणि त्यात एवढा गच्चम तो रस्सा दिलाय ना, तुम्ही वाटीनं प्या नाहीतर डायरेक्ट बादली तोंडाला लावून प्या. खतरनाक विषय होऊन जाणार आहे. टेस्टचा विषय बाजूला जाऊन द्या. आता आपण ते टेस्ट करून बघूया आणि ते कसं लागते टेस्टसाठी ते मी तुम्हाला सांगतो. आता याबरोबर तुम्हाला भाकरी पाहिजे असली ना, पाहुणं भाकरी पण भेटत्या बरं का. नाहीतर तुम्ही म्हणताल रोट्यात घेतोय. काय विषय झाला, मागच्या 2 हॉटेलला मी गेलो होतो ना, भाकऱ्याच खाल्ल्यात. त्याला म्हणलं आज पुन्हा रोटीवर यावं, कारण की सारखं सारखं भाकरी नको वाटतंय. त्याच्यामुळे आज पुन्हा मी रोटीवर आलोय. आता रोटीची पण आपण टेस्ट मस्त अशा रस्सा बरोबर करून बघू. बाई खतरनाक विषय. भात म्हणजे गरमागरम रोटी दिली त्यांनी रस्त्यात, तर असं खमखमाट सुटलाय, काय बोलायचं कामच नाही. मस्तच आहे विषय. साईडला कांदा दिलाय,
तिकट नाहीये रस्ता, मस्त आहे. साईडला जो आपलं कोल्हापूरकरांचं प्रेम, मागच्या वेळेस मला एकानं कमेंट केली होती, कोल्हापुरात गेलाय हॉटेल 7-12 गेलाय त्यांच्या इथं तांबडा पांढरा रस्ता भेटला नाही. मग काय विषय, कारण की कोल्हापुराची आणबाण तांबडा पांढराच असतोय आणि तो आपल्याला तिथं पांढरा रस्ता भेटला नाही. तो आता इथं मला टाकाय भेटणार आहे, आपण तो टेस्ट करून बघू. बाई, आईच्या हातचं प्रेम, कोल्हापूरकरांची जी चव आहे ना ती या पांढऱ्या रस्त्यात त्यांनी जपली आहे. आणि म्हणजे मी जसा पहिली जी चमच्याची असं टेस्ट केली ना, खतरनाक विषय, मसाल्यांचा पुरेपूर वापर आहे, खट्टच आहे एकदम. हा 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 हा, खतरनाक, लाजवाब. आज आता ही जी भाजी आहे ना ती मी ठेवत नसतोय बरं का, संपवून टाकायची आहे आपल्याला. आणि कसा विषय, रस्ता तर खट्ट दिला यांनी, म्हणजे मसाल्यांचा सगळीकडे असतो तसा नाही, पण खतरनाक विषय केला यांनी. आणि म्हणजे यांचं नाव एवढं मोठं आहे. यांची शाखा क्रमांक 11ला आपण व्हिजिट केल्या. आता शाखा क्रमांक 11ला व्हिजिट केल्यानंतर आपण आहे ना त्यांच्या इथलं जेवण, मला जर आज म्हणजे क्वालिटीच वाटलं ना, आपण याला चांगल्या गोल्डन जुबली वगैरे दिली, त्याच्यानंतर खरंच मी तुमच्यासाठी आहे ना मेन शाखेला व्हिजिट करून आहे ना त्या मालकांना भेटणार बरं का, आणि यांच्या बरोबर एक व्हिडिओ करणार, 100% करणार बरं का. तुम्ही फक्त तुमचं प्रेम आहे ना तुमच्या या भावाला देत राहा. तेवढ्या लांब लांब फिरावं लागते, असं जेवण टेस्ट करून तुम्हाला दाखवावं लागते. त्यामुळे तुमचा सपोर्ट आणि तुमची एक लाईक आहे ना ती व्हिडिओसाठी खूप महत्वाची, ती तुम्ही फक्त देत जावा. बाकी तुमचं प्रेम आहे ना ते कायम माझ्या बरोबर असतं, असं तुमचं प्रेम माझ्या व्हिडिओला प्रत्येक राहून द्या. आता साईडला त्यांनी जे आपल्याला सुकं चिकन दिले ते पण आपण टेस्ट करून बघू, त्यामध्ये काय डिफरंट वाटतंय. मसाला जो आहे ना, मसाला एकदम प्रॉपर वापरलाय. म्हणजे ते तुम्ही चिकन आहे ना जसं चाबायला सुरुवात करताय ना तसं तुमच्या त्या जिभेला जी टेस्ट येते ना खट्टच आहे एकदम. आणि कोल्हापुरात आला तर झणझणीत खाल्लं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही भाग्यश्री आला ना, चिकन मटन हा विषय झालाच पाहिजे, कारण की चिकन मटन म्हणजे भाग्यश्रीचा जीवाभावाचा विषय. आणि हाच आपण आज टेस्ट करतोय, खरंच खट्ट एकदम विषय. मला आज कळलं भाग्यश्रीची एवढी चर्चा काय, आणि यांच्या म्हणजे शाखेच्या नाव आता त्यांनी ठेवलंय मेवणं पाहुणं. मेवणं पाहुणं विषय खट्टच आहे, या नक्की. इथला जो अंडा मसाला आहे ना तो पण खट्ट आहे बरं का. म्हणजे थाळीत कशाला नावं ठेवावी अशी थाळी नाहीये, आणि तुमच्या खिशाला पळवलेल अशीच थाळी भेटून जाते बरं का. यांच्या इथं मस्त असा तो राईस पण भेटलाय आपल्याला, एवढं सगळं वगैरे भेटलंय. आता तुम्ही पण एकदा या, इथं येऊन नक्की व्हिजिट करा. आणि यांच्या इथलं जे फूड आहे ना ते टेस्ट साठी कसं आहे ते मला नक्की सांगा. आणि इथं आलात ना तर यांच्या इथलं जेवण टेस्ट केल्यानंतर तुमचा आत्मा आणि मन आहे ना दोन्ही तृप्त होईल, याची गॅरंटी मी देतो. एकदा या, नक्की व्हिजिट करा. आणि यांचा जो पत्ता आहे ना तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन व्हिजिट करा आणि त्यांच्या इथं पत्त्याला आहे ना येऊन एकदा व्हिजिट करा. आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. आणि हो थांबा, जाता जाता त्याच्यानंतर तुमच्यासाठी मी मस्त असा आणखी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, तो पण बघायला विसरू नका. या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या. लवकरच आपण शाखा क्रमांक 1 म्हणजे हॉटेलचे मालक यांना भेटायला जाऊया. धन्यवाद.